एक नॉन आय-टी पर्सन किंवा एक नॉन टेक्निकल पर्सन किंवा एक फ्रेशर किंवा एक एक्सपिरियन्स्ड पर्सन ज्याला DevOps आणि क्लाउडमध्ये आपलं करिअर घडवायचं आहे. बट समजत नाहीये की कुठून स्टार्ट करावं, कोणते-कोणते टूल्स शिकायला पाहिजेत आणि ते कोणत्या ऑर्डरमध्ये शिकायला हवेत आणि ते टूल शिकताना कोणत्या-कोणत्या गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे. जर या सगळ्यांचा आन्सर जर तुम्हाला हवा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आकाश आणि स्वागत आहे तुमचं टेक आय टी इझी विथ आकाशमध्ये. DevOps किंवा क्लाउड ह्या टेक्नॉलॉजी ज्यावेळेस आपण फर्स्ट टाईम करतो, त्यावेळेस त्या खूप ओव्हरवेल्मिंग वाटतात आणि कोणते टॉपिक्स करायला पाहिजेत, कोणते टॉपिक करू नये, ह्या सगळ्या गोष्टींमध्येच आपला अर्धा टाईम निघून जातो. सो ह्याचंच आन्सर फिगर आउट करण्यासाठी लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराइट. सो आता पहिली किंवा जी इम्पोर्टंट गोष्ट आपल्याला DevOps किंवा क्लाउड करायच्या आधी जी शिकायची आहे, दॅट इज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. आता ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल शिकणं का इम्पोर्टंट आहे? सो कोणताही DevOps इंजिनिअर असू दे किंवा क्लाउड इंजिनिअर असू दे, त्याला एखादी ॲप्लिकेशन डेव्हलप कशी होते आणि ती डेव्हलप झालेली ॲप्लिकेशन नंतर टेस्ट कशी करतात, दॅट इज युअर टेस्टिंग फेज. टेस्टिंग करून झाल्यानंतर त्याची पॅकेजिंग कशी होते आणि पॅकेजिंग करून झाल्यानंतर ती एखाद्या कस्टमरपर्यंत आपण कशी डिलिव्हर करतो. ही एंटायर प्रोसेस आपल्याला अंडरस्टँड करावी लागते ॲज अ क्लाउड इंजिनिअर किंवा ॲज अ DevOps इंजिनिअर. दॅट इज वाय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल इज कन्सिडर्ड ॲज दी प्री-रिक्विजिट किंवा फंडामेंटल किंवा बेसिक्स ऑफ दी DevOps किंवा क्लाउड. जर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल की बाबा अजाईल मॉडेल काय असतं, त्याच्यानंतर वॉटरफॉल मॉडेल काय असतं, ह्या गोष्टी जर प्रॉपरली समजल्या, तर त्याच्यासोबत ज्या रिलेटेड गोष्टी असतात, की डेव्हलपमेंट कशी होते, टेस्टिंग कशी होते, त्याच्यानंतर पॅकेज करून तो प्रॉडक्ट एखाद्या कस्टमरपर्यंत किंवा क्लायंटपर्यंत कसा डिलिव्हर केला जातो, ह्या गोष्टी पण आपल्याला क्लिअर होतात. आता ह्याच्यानंतरची जी इम्पोर्टंट गोष्ट आहे, ती म्हणजे लिनक्स. आता जेवढे पण सर्व्हर्स आपण ॲज अ DevOps इंजिनिअर किंवा ॲज अ क्लाउड इंजिनिअर क्रिएट करणार आहोत किंवा हँडल करणार आहोत किंवा मॅनेज किंवा मेंटेन करणार आहोत. त्या सगळ्या गोष्टी किंवा ते सगळे सर्व्हर्स मोस्ट ऑफ द टाईम लाइक 90% ऑफ द टाईम तो लिनक्सचा सर्व्हर असेल. मग जर लिनक्सचे बेसिक जर तुम्हाला आले नाही, तर ते सर्व्हर मॅनेज किंवा मेंटेन करणं तुम्हाला जमणार नाही. दॅट इज वाय जेव्हा पण तुम्ही लोकं क्लाउड किंवा DevOpsमध्ये जाणार असाल, मेक शुअर की लिनक्समध्ये तुम्ही पहिला तर त्याचे बेसिक कमांड्स काय असतात हे पूर्णपणे तुम्ही गो थ्रू कराल. आता बेसिक कमांड्समध्ये आपल्याकडे खूप साऱ्या कमांड्स आहेत. तर त्या सगळ्याच कमांड करायच्या आहेत का? तर नाही. मेनली टॉप 50 कमांड ज्या असतील एखाद्या लिनक्स सिस्टमच्या, त्या बेसिक कमांड तर तुम्हाला आल्याच पाहिजेत. आणि ह्याच्यासोबत दुसरी एक इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे बॅश किंवा शेल स्क्रिप्टिंग. आता ही बॅश स्क्रिप्टिंग किंवा शेल स्क्रिप्टिंग ही एखाद्या प्रोग्रामिंगसारखीच असते, की लिनक्सचे जे पण कमांड्स आहेत, हे कमांड वापरूनच आपण बॅश किंवा शेल स्क्रिप्टिंग लिहितो आणि ही शेल स्क्रिप्ट यूज करून आपण गोष्टी ऑटोमेट करू शकतो. सो मेक शुअर की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल नंतर नेक्स्ट स्टेप जी असेल, ती तुम्ही लिनक्सचे बेसिक्स कराल, ज्याच्यामध्ये 50 ऑड कमांड्स ज्या टॉप कमांड्स असतील, टॉप 50 कमांड्स त्या करून थोडाफार टाईम स्पेंड करायचा लिनक्सची शेल स्क्रिप्टिंग शिकण्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ज्या बेसिक कमांड्स आपल्या येतात, त्या म्हणजे एल-एस आहे, सी-डी, सी-पी, एम-व्ही ह्याच्यासारख्या फाईल मॅनिप्युलेट करण्यासाठी खूप कमांड्स आहेत. त्या कमांड गो थ्रू करायच्या. त्याच्यासोबत सिस्टमचा स्टेटस बघण्यासाठी टॉप आहे, एच-टॉप आहे, प्रोसेसेस कशा बघायच्या, त्या प्रोसेसेस किल कशा करायच्या, ह्याच्या रिलेटेड थोड्याफार कमांड करायच्या. त्याच्यानंतर फाईल किंवा फोल्डर परमिशन कशी चेंज करायची आहे, एखाद्या फाईलची ओनरशिप कशी चेंज करायची आहे, ह्याच्या रिलेटेड थोड्याफार कमांड करा. आणि नंतर मग नेटवर्किंग रिलेटेड पिंग कमांड आहे, कर्ल कशी यूज करायची, wget कशासाठी यूज होतो. अशा ज्या मेन किंवा ज्या बेसिक कमांड्स आहेत, ह्या बेसिक कमांड्स जर आपल्याला आल्या, दॅट मीन्स आपलं एक फाउंडेशन स्ट्राँग होऊन जातं DevOps किंवा क्लाउडसाठी. आता ह्याच्यामागचं रिझन हे आहे, की DevOps किंवा क्लाउडमध्ये कोणताही क्लाउड एन्व्हायर्नमेंट जर आपण पकडला, की GCP आहे, AWS आहे, Azure आहे. ह्या सगळ्या क्लाउड एन्व्हायर्नमेंटमध्ये मोस्टली आपण लिनक्सचे सर्व्हर बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या कमांड आज ना उद्या तर यूज कराव्या लागणारच आहेत. त्याच्यासाठी ह्या कमांड्स आधीच आपल्याला येत असतील ह्याची एक काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यासोबत लिनक्सचे किंवा ऑपरेटिंग सिस्टमचे फंडामेंटल्स केल्यानंतर आपल्याला नेटवर्किंग रिलेटेड फंडामेंटल्स पण आले पाहिजेत. सो ह्याच्यामध्ये काय-काय असतं, की डी-एन-एस काय आहे? एच-टी-टी-पी किंवा एच-टी-टी-पी-एस कशासाठी यूज होतो? एस-एस-एल काय आहे? टी-एल-एस काय आहे?
सबनेटिंग किंवा सी-आय-डी-आर काय असतात, पोर्ट नंबर काय असतात आणि एक ओ-एस-आय मॉडेल नावाची गोष्ट आहे ती काय असते ह्याच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन आपल्याला हवी. आता हा तर झाला फाउंडेशनचा पार्ट, की आपला जर बेस स्ट्राँग असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी ईझी होऊन जातात. त्याच्यानंतर जे आपल्याला करायचं आहे, ते युजुअली खूप सारी लोकं अव्हॉइड करतात, की जर मी DevOps किंवा क्लाउडमध्ये जाणार असेल, तर मी प्रोग्रामिंग नाही करणार. आता ह्या प्रोग्रामिंग न करण्याचं रिझन काही लोकांचं असं असतं, की बाबा प्रोग्रामिंग खूप हार्ड आहे, प्रोग्रामिंग नाही जमणार किंवा काही लोकांचं लॉजिक बसत नाही, की जो पण प्रोग्राम मला लिहायचा आहे, त्या प्रोग्रामचं लॉजिक लिहिण्यासाठी मला डिफिकल्टी होते. बट अंडरस्टँड वन थिंग, जर तुम्हाला एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज कशी वर्क करते किंवा ती कशी कंपाईल होते आणि कंपाईल करून त्याची पॅकेजिंग करून तो प्रॉडक्ट किंवा ती ॲप्लिकेशन कशी डिलिव्हर करतोय आपण, हे जर नाही समजलं, तर DevOpsमध्ये वेगळे-वेगळे टूल्स अवेलेबल आहेत. ते यूज करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. त्याच्यामुळे मेक शुअर की मिनिमम एक तरी प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. आय वुड सजेस्ट की DevOps किंवा क्लाउडसाठी ॲट लीस्ट पायथनचे बेसिक्स तरी करा. सो या पायथनच्या बेसिक्समध्ये कंडिशनल ब्लॉक्स कसे लिहायचे आहेत, फॉर लूप कसा यूज करायचा आहे, व्हाईल लूप कसा यूज करायचा आहे किंवा लिनक्समध्ये काही गोष्टी ऑटोमेट कशा करायच्या आहेत, ह्या गोष्टी थोड्याशा प्रॅक्टिस करून ठेवायच्याच. जेणेकरून ज्यावेळेस पण तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जाताय, त्यावेळेस जर शेल स्क्रिप्टिंगसोबत जर तुम्हाला ॲडिशनल प्रोग्रामिंग लँग्वेजबद्दल कोणी विचारतंय, दॅट टाईम यू कॅन से की आय हॅव वर्क्ड ऑन पायथन ॲज वेल. सो ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असताना तुम्ही लोकं फोकस करू शकतात, की लॅम्बडा फंक्शन्स काय आहेत त्याच्यामध्ये, ऑटोमेशन स्क्रिप्ट कशा लिहायच्या किंवा जेसन आणि वाय-एम-एलच्या ज्या पण फाईल्स आहेत, तर त्यांना पार्स करून एका टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये किंवा व्हाईस वर्सा कसं कन्व्हर्ट करायचं आहे, हे देखील बघू शकता. आणि त्याच्यासोबत थोड्याफार लायब्ररीज आहेत. फॉर एक्झाम्पल बोटो 3 ची लायब्ररी आहे, जी AWSसाठी यूज होते. रिक्वेस्टवाली लायब्ररी कशी यूज करायची आहे, OS लायब्ररी कशी यूज करायची आहे, सिस लायब्ररी कशी यूज करायची आहे, ह्याची पण थोडीशी प्रॅक्टिस करून ठेवा. आता ही प्रोग्रामिंग लँग्वेज झाल्यानंतर यू नीड टू अंडरस्टँड की एखादा डेव्हलपर ज्यावेळेस त्याच्या सिस्टमवरती जो कोड लिहितोय, हा कोड आपल्याला कुठे ना कुठेतरी होस्ट करावा लागतो किंवा कुठे ना कुठेतरी सेव्ह करावा लागतो. होस्टच्या बदली सेव्ह वुड बी द राइट वर्ड. हा सेव्ह करण्यासाठी आपल्याकडे सोर्स कोड मॅनेजमेंट सिस्टम आहे. आता सोर्स कोड मॅनेजमेंट सिस्टम कुठल्या-कुठल्या आहेत, की GitHub आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे Bitbucket आहे. सो या व्हर्जन कंट्रोल सिस्टम किंवा सोर्स कोड मॅनेजमेंट सिस्टमचं पण नॉलेज ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर किंवा क्लाउड इंजिनियर लागतं. सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय-काय गोष्टी करायच्या आहेत, की Git कसा वर्क करतो, त्याच्यानंतर Git पुल कसं करायचं आहे, एखादी फाईल कमिट कशी करायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला डिफरन्स जर चेक करायचा असेल 2 फाईलमधला तर तो कसा बघायचा आणि Gitच्या ज्या पण बेसिक कमांड्स असतील, जेणेकरून आपल्या सिस्टमवरचा ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर ज्यावेळेस आपण काम करणार आहोत, तर त्यावेळेस आपल्या सिस्टमवरचा जो पण कोड असेल, तो ह्या SCMमध्ये किंवा व्हर्जन कंट्रोल सिस्टममध्ये कसा आपण पुश करू शकतो, हे बेसिक्स तरी आपल्याला इकडे यायला हवं. सो ते पण आपण डॉक्युमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे, की Git आणि GitHubमध्ये व्ही-सी-एस दॅट इज व्हर्जन कंट्रोल सिस्टम कसा वर्क करतो आणि आपण ज्या पण फाइल्स वगैरे जे त्याच्यामध्ये टाकणार आहोत, त्या ट्रॅक किंवा मॅनेज किंवा मेंटेन कशा होतात, ह्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे. त्याच्यानंतर ब्रांचिंग स्ट्रॅटेजीज काय-काय असतात, पुल रिक्वेस्ट कशा क्रिएट करायच्या, मर्ज कशा करायच्या आणि ओव्हरऑल ॲज अ क्लाउड इंजिनिअर किंवा डेव्हऑप्स इंजिनिअर जे पण काम आपण लोकली आपल्या सिस्टमवरती करतोय, ते एफिशियंटली आपण कुठे ना कुठेतरी, कोणत्या ना कोणत्यातरी व्हर्जन कंट्रोल सिस्टममध्ये कसं सेव्ह करणार आहोत, ह्याच्याबद्दलचं पण थोडंफार नॉलेज आपल्याला असायला हवं. आता इथपर्यंत गोष्टी झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे, तो होतो ॲक्चुअल DevOpsच्या टूल्सचा. सो त्याच्यामध्ये पहिला टूल आपल्याला शिकायचा आहे Docker. आता Dockerमध्ये आपल्याला कंटेनर्स काय असतात, हे बघावं लागेल. त्याच्यानंतर इमेज काय असते, इमेज काय असते, सोबत नेटवर्किंग कशी वर्क होते या Dockerमध्ये आणि ह्या Dockerचा इन जनरल यूज केस काय आहे, की Docker ॲज अ टूल काय एक्झिस्ट करतो. त्याच्यानंतर जर माझ्याकडे एक कंटेनर आहे, तर ह्या कंटेनरवरून मी एखादी इमेज कशी क्रिएट करू शकतो आणि ही क्रिएट केलेली इमेज Docker हब किंवा दुसऱ्या कोणत्याही रजिस्ट्री सिस्टममध्ये किंवा जिकडे माझे डॉकर इमेजेस मॅनेज किंवा मेंटेन होतील, अशा ठिकाणी मी कसं पुश करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे बेसिक्स आपल्याला आले पाहिजेत. हे सगळे डॉकरचे बेसिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की एखादी ॲप्लिकेशन घ्यायची. धिस ॲप्लिकेशन कॅन बी ईदर इन जावा
किंवा पायथन ह्याच्यामध्ये लिहिलेली असेल, देन ह्या ॲप्लिकेशनला आपण डॉकर कंटेनरमध्ये कन्व्हर्ट करायचं. डॉकर कंटेनरमध्ये कन्व्हर्ट करून झाल्यानंतर तो एका लेट्स से की डॉकर हबमध्ये पुश करायचं. डॉकर हबमध्ये पुश करायचा आणि डॉकर हबमधून पुश करून झाल्यानंतर कोणत्यातरी दुसऱ्या सर्व्हरवरती ती ॲप्लिकेशन आपण रन करायचं, ट्राय करायचं. सो इथपर्यंत जर तुम्ही लोकांनी हा प्रोजेक्ट केला, तर ओव्हरऑल तुम्हाला एक रिअल वर्ल्ड सिनारिओची पण प्रॅक्टिस होऊन जाईल आणि इंटरव्ह्यूमध्ये मोस्टली रिअल वर्ल्ड सिनारिओवरच आपल्याला क्वेश्चन विचारतात. सो ही सिमिलर इन्फॉर्मेशन आपण डॉक्युमेंटमध्ये पण इकडे मेन्शन केलेली आहे, की डॉकर किंवा कंटेनरायझेशनमध्ये कंटेनर्स वर्सेस व्हर्चुअल मशीन, त्याच्यानंतर डॉकर इंजिन, त्याचा डेमन काय असतो, इमेजेस कसे क्रिएट करायचे, कंटेनर्स कसे क्रिएट करायचे, व्हॉल्यूम कसे मॅनेज अँड मेंटेन करायचे आणि डॉकरची नेटवर्किंग कशी असते. सो एवढे जरी कॉन्सेप्ट्स आपण शिकलो, दॅट वुड बी मोर दॅन इनफ. त्याच्यानंतर डॉकरचा थोडासा ॲडव्हान्स पार्ट किंवा डॉकर ज्या ऑर्केस्ट्रेशन टूलमध्ये यूज होतो असा आहे कुबरनेटिस. आता या कुबरनेटिसमध्ये पण आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात, की कंट्रोल प्लेन काय असतं, वर्कर नोड काय असतात, त्याच्यानंतर एक पॉड काय आहे, डिप्लॉयमेंट फाईल कशी क्रिएट करायची, सर्व्हिस फाईल कशी क्रिएट करायची, कॉन्फिग मॅप आणि सिक्रेट्स कसे मॅनेज आणि मेंटेन करायचे. आणि त्याच्यासोबत जर तुम्ही हेल्म हा टूल देखील केला, देन इट वुड बी चेरी ऑन द टॉप. कारण युजुअली हेल्म ह्या टूलला खूप सारी लोकं भाव देत नाहीत. बट मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूजमध्ये हेल्म हा टूल देखील विचारला जातो कुबरनेटिस सोबत. सो मेक शुअर की ज्यावेळेस तुम्ही कुबरनेटिस हा टूल करताय, त्यावेळेस हेल्म हा देखील टॉपिक तुम्ही कव्हर करताय. आता कुबरनेटिस हा टूल शिकल्यानंतर आपल्या पुढच्या गोष्टी चालू होतात, की अजून आपल्याकडे कोणते-कोणते टूल्स आहेत, की इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोडमध्ये जर तुम्ही बघितलं तर Terraform नावाचा एक टूल आहे. कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटमध्ये पण आपल्याकडे टूल्स आहेत. Ansible आहे, त्याच्यानंतर Puppet आहे, Chef आहे. बट हे जे 2 टूल आहेत Terraform किंवा Ansible ह्या 2 गोष्टींसाठी तुम्हाला क्लाउडचं थोडंफार नॉलेज लागेल. सो हे 2 टूल शिकण्याच्या आधी मेक शुअर की क्लाउडचे तुम्ही फंडामेंटल करता. सो ह्याच्यासाठी तुम्ही कोणताही एक क्लाउड एन्व्हायर्नमेंट पकडा आणि त्या क्लाउड एन्व्हायर्नमेंटमध्ये बेसिकली सर्व्हर्स कसे क्रिएट करायचे, त्याच्यानंतर व्ही-पी-सी कसं क्रिएट करायचं, सबनेट काय असतं, राउट टेबल काय असतात आणि स्टोरेज रिलेटेड किंवा डेटाबेस रिलेटेड थोड्याफार सर्व्हिसेस करायच्या. आणि ह्या केल्यानंतर मग पुन्हा इकडे यायचं आणि Terraform आणि Ansible हे 2 टूल्स शिकायचे. आता Terraform आणि Ansible कशासाठी यूज होतो, की Terraform हा जो टूल आहे दॅट इज अ आय-एस-ए टूल. आता आय-एस-ए टूल म्हणजे काय, की जे पण इन्फ्रास्ट्रक्चर मला एखाद्या क्लाउड एन्व्हायर्नमेंटमध्ये क्रिएट करायचं. फॉर एक्झाम्पल जर AWSच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललो तर एखादा EC2 इन्स्टन्स क्रिएट करणं किंवा S3 बकेट क्रिएट करणं किंवा व्ही-पी-सी क्रिएट करणं विदाऊट इव्हन गोइंग इंटू AWS. सो त्याच्यासाठी आपण Terraform यूज करू शकतो. सो ह्या Terraformमधले इम्पोर्टंट कॉन्सेप्ट कोणते-कोणते आहेत? तर प्रोव्हायडर्स काय आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. स्टेट फाईल मॅनेज आणि मेंटेन कशी करायची हे तुम्हाला समजलं पाहिजे किंवा स्टेट लॉकिंग कशी करायची आहे आणि त्याच्यासाठी कोणते-कोणते वेज आहेत हे देखील आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल. आणि त्याच्यासोबत प्रोव्हिजनर्स आणि मॉड्यूल्स जर मला क्रिएट करायचं असेल रियुजेबिलिटीसाठी तर तो मी कसा करणार हे देखील आपल्याला Terraformमध्ये करता आलं पाहिजे. सो एवढे जरी आपण टॉपिक Terraformमध्ये केले दॅट इज मोर दॅन इनफ. ह्याच्यामध्येच आपलं Terraform पूर्ण कव्हर होऊन जातं. त्याच्यानंतर आला कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. आता Terraformमध्ये काय होतं, की बाबा जो पण सर्व्हर वगैरे आहे तो आपण क्रिएट करतो. Ansible यूज करून आपण त्या सर्व्हरमध्ये जे पण आपल्याला सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे 10 सर्व्हर आहेत आणि त्या 10 सर्व्हरवरती मला जर एखादा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा, फॉर एक्झाम्पल डॉकर इन्स्टॉल करायचा. तर Ansible यूज करून विदाऊट इव्हन गोइंग इंटू दॅट मशीन, की AWSमध्ये न जाता किंवा GCPमध्ये न जाता मी रिमोटली Ansible यूज करून त्या पर्टिक्युलर सर्व्हर्समध्ये मी डॉकर इन्स्टॉल करू शकतो. सो अगेन कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटमध्ये पण आपल्याला ह्याच गोष्टी करायच्या आहेत, की Ansible काय आहे किंवा Puppet काय आहे किंवा Chef हा टूल काय? ह्या तिन्हींपैकी एक टूल करायचा. Puppet, Chefपेक्षा आय वुड से की Ansible हा प्रिफरेबल आहे. कारण दिस इज अ एजंटलेस आणि पुश बेस्ड मेकॅनिझमवर काम करणारा आहे. सो इट इज अ रिअली सिंपल टूल. एक वीकमध्ये आपला हा पूर्ण टूल कव्हर होऊन जातो. त्याच्यानंतर मग पुन्हा या फेज 7 वरती यायचं, ज्याच्यामध्ये आपण क्लाउडचं थोडंफार बेसिक्स टू ॲडव्हान्स करणार आहोत. ज्याच्यामध्ये IAM काय असतं, दॅट इज युअर आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट, की युजर कसे क्रिएट करायचे, रोल कसे क्रिएट करायचे, पॉलिसीज काय असतात. त्याच्यानंतर डेटाबेस रिलेटेड काही सर्व्हिसेस आहेत त्या करायच्या आणि त्याच्यानंतर हा जो CI/CD टूल्स आहे, हा सगळ्यात शेवटी ठेवला तरी चालेल. कारण फेज 8 मध्ये पहिला आपल्याला एखादा CI/CD टूल शिकावा लागेल, ज्याच्यामध्ये
आय वुड से की जेनकिन्स हा एक प्रिफरेबल टूल आहे. सध्याचं जर मार्केट ट्रेंड बघितलं तर GitHub ॲक्शन्स पण खूप ठिकाणी किंवा खूप ऑर्गनायझेशनमध्ये यूज होतं आणि त्याच्यासोबत GitLab CI पण खूप ठिकाणी किंवा खूप ऑर्गनायझेशनमध्ये यूज केलं जातं. सो ह्याच्यासाठी फर्स्ट गो थ्रू दी जेनकिन्स, की जेनकिन्स यूज करून एखादी ॲप्लिकेशन कशी बिल्ड करायची आहे, त्याला टेस्ट कसा करायचा, त्याचं कोड एनालिसिस कसं करायचं, हे पहिलं शिकून घ्या आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस डिलिव्हरी किंवा कंटिन्युअस डिप्लॉयमेंटमध्ये एखादी ॲप्लिकेशन डिप्लॉय कशी करायची आहे एखाद्या सर्व्हरवरती हे अंडरस्टँड करून घ्या. सो हा CI/CD मॅन्युअली किंवा जेनकिन्स हा टूल यूज करून ज्यावेळेस तुम्ही करता, त्याच्यानंतर मग जायचं क्लाउडमध्ये आणि मग जे उरलेले CI/CD टूल्स आहेत, ECR आणि EKS दॅट इज इलास्टिक कुबरनेटिस सर्व्हिस. सो हे टूल शिकून घ्यायचे. कारण हा जर टूल आपल्याला आला, त्याच्यानंतर हे टूल शिकणं खूप ईझी होऊन जातं. आणि शेवटी आजकाल खूप हे देखील ट्रेंडमध्ये आहे, की ज्यावेळेस एखादा DevOps किंवा एखादा क्लाउड इंजिनिअर इंटरव्ह्यूसाठी जातो, त्यावेळेस त्याला मॉनिटरिंगबद्दल पण खूप क्वेशन्स विचारले जातात, की एखादा जो सर्व्हर आहे, आपण सर्व्हर तर बनवला, बट तो सर्व्हर नीट कंडिशनमध्ये चालतोय का? त्याची रॅम बरोबर आहे का? त्याचा CPU जो आहे तो प्रॉपरली अंडर युटिलाइज्ड आहे का? सो ह्या सगळ्या गोष्टी आपण मॉनिटरिंगच्या सेक्शनमध्ये करतो, ज्याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे टूल्स आहेत. Prometheus आहे, Grafana आहे. त्याच्यानंतर लॉगिंगसाठी आपल्याकडे इलास्टिक, लॉगस्टॅश किंवा Kibana ह्याच्यासारखे देखील टूल आहेत. सो हा सगळ्यात शेवटचा रिसॉर्ट असेल किंवा शेवटचा टॉपिक असेल आपल्या DevOps किंवा क्लाउडच्या जर्नीमध्ये. आणि ओव्हरऑल जर आपण टाईमलाईनची गोष्ट केली, तर जेवढे पण टॉपिक्स आपण आता डिस्कस केले, फॉर एक्झाम्पल की इकडे माझं SDLC आहे, लिनक्सचे फंडामेंटल्स आहेत, हे माझे ऑलमोस्ट 10-1 दिवसात होऊ शकतात. त्याच्यानंतर प्रोग्रामिंगसाठी एक 10-1 दिवस तुम्ही स्पेंड करा. त्याच्यानंतर Git आणि GitHub स्पेंड करण्यासाठी ऑलमोस्ट अ वीक. ते झाल्यानंतर अगेन डॉकर पण तुम्ही एका वीकमध्ये करू शकता. कंटेनरायझेशन किंवा Kubernetesसाठी थोडासा टाईम लागू शकतो. कारण धिस इज अ लिटल बिट ट्रिकी. जेवढा डॉकर ईझी आहे, त्याच्यापेक्षा थोडासा डिफिकल्ट Kubernetes आहे. सो डॉकरच्या कंपॅरिझनमध्ये Kubernetes टूलवरती तुम्हाला थोडा जास्त टाईम स्पेंड करावा लागू शकतो. त्याच्यानंतर Terraform आणि Ansible हे दोन्ही पण टूल 2 वीकमध्ये होण्यासारखे आहेत. जर आपण डेली 3 ते 4 तास इन्व्हेस्ट करतो ह्या टूलवरती. सो दीज टॉपिक्स आर रिअली, रिअली ईझी. आणि त्याच्यानंतर जो मेन टॉपिक आहे, की क्लाउडमधल्या सर्व्हिसेस शिकणं. ह्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल प्रोजेक्ट्स करावे लागतील, की एक EC2 इन्स्टन्स क्रिएट केला, VPC क्रिएट केला, त्याच्यावरती मॅन्युअली एखादी ॲप्लिकेशन डिप्लॉय करून बघितली. S3ला मी माझ्या EC2 सोबत कनेक्ट केलं किंवा मी वेगळे-वेगळे युजर्स क्रिएट केले युजिंग IAM किंवा एखादा डेटाबेस मी माझ्या ॲप्लिकेशनमध्ये यूज केला आणि EKS आणि ECR सारखे टूल यूज करून मी माझी डिप्लॉयमेंटची प्रोसेस पण पूर्णपणे सिम्प्लिफाय केली. आणि शेवटच्या ज्या 2 गोष्टी आहेत, की CI/CD आणि ऑब्झर्वेबिलिटी ज्याच्यामध्ये आपल्याकडे मल्टिपल टूल्स आहेत. हे पण 2 ते 3 वीकमध्ये होण्यासारखे आहेत. आणि असं करत-करत जर तुम्ही 2 ते 4 तास डेलीचे टाकताय, तर हे सगळे टॉपिक्स तुम्ही 3 टू 4 मंथ्समध्ये इझिली कव्हर करू शकता विथ अ प्रॉपर प्रोजेक्ट. आता ह्याच्यानंतरचा मेन पॉइंट येतो, की सर्टिफिकेशन्स करायला पाहिजेत का? सो इफ यू आस्क मी, की सर्टिफिकेशनची एवढी गरज आहे का? तर गरज असते, बट त्याच्या आधी जर आपण प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट केले, तर त्या सर्टिफिकेशनपेक्षा आपल्या प्रोजेक्ट्सला जास्त व्हॅल्यू असते. कारण ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार आहात, त्यावेळेस सर्टिफिकेशनमधले क्वेश्चन न विचारता तुम्हाला जे तुम्ही प्रोजेक्ट्स केलेत त्याच्यामधले सिनारिओ बेस्ड क्वेश्चन विचारले जातात, की तुम्ही ही गोष्ट तुम्ही इम्प्लिमेंट केलेली आहे, तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही काय शिकलात? किंवा ही गोष्ट इम्प्लिमेंट करताना तुम्हाला कोणते-कोणते रोड ब्लॉक्स आले आणि ते रोड ब्लॉक्स तुम्ही कसे इम्प्लिमेंट केले किंवा कसे सॉल्व्ह केले. सो मेक शुअर की सर्टिफिकेशन करा, बट सर्टिफिकेशन सगळ्यात शेवटी करा, ज्यावेळेस तुमचे सगळे प्रोजेक्ट्स प्रॉपरली झालेले आहेत आणि तुम्ही कॉन्फिडंट आहात, की बाबा जेवढे पण टूल्स आणि टेक्नॉलॉजीज मी केलेल्या आहेत, तर त्या सगळ्या टूल्स एंड टेक्नॉलॉजी मी कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी इम्प्लिमेंट करू शकतो. सो हा एक झाला संपूर्ण रोड मॅप. ज्यांना पण आय-टीमध्ये यायचं आहे किंवा जे लोकं पण ऑलरेडी आय-टीमध्ये काम करतायत आणि त्यांना करियर स्विच करायचं असेल, ते लोकं इझिली हा पूर्ण रोड मॅप फॉलो करू शकतात आणि विथिन 3 टू 4 मंथ्समध्ये इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर देखील होऊ शकतात. सो आय होप की तुम्हाला हा रोड मॅप आता क्लिअर झाला असेल. जर ह्याच्याबद्दल काही डाऊट असेल, तर मेक शुअर यू आर पुटिंग इट इन द कमेंट सेक्शन बिलो. आणि पर्सनली जर तुम्हाला काही डाऊट किंवा क्वेरी विचारायचे असतील, तर तुम्ही WhatsAppवर देखील माझ्यासोबत कनेक्ट करू शकता.
आणि ज्यांना पण हा रोडमॅप ॲक्सेस करायचा आहे त्यांच्यासाठी मी पिन कमेंटमध्ये किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक टाकून देईन. सो हा रोडमॅपचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुमचा काही फीडबॅक किंवा क्वेरीज असतील सो मेक शुअर यू आर पुटिंग इट इन द कमेंट सेक्शन बिलो. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.